आम्ही कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन याच्यामध्ये सर्व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे जे आपले विविध विभाग आहेत त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, आपला जिल्हा परिषदचा असेल, पर्यटन विभाग असेल, ग्रामविकास असेल, जलसंपदा असेल, त्याच्यानंतर जलसंधारण असेल आणि आपले पाणीपुरवठा विभाग या सर्व विविध विभागातील आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर काम करतो ते या ठिकाणी आम्ही जमलेलो आहे. गेले आम्ही 1.5 वर्ष झाले प्रशासनाला वारंवार आम्ही सूचित केलेलं आहे की आमचा जो प्रलंबित निधी आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामध्ये तो निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा हा सगळ्यात महत्त्वाचा आमचा विषय आम्ही आज मांडणार आहे. याच्यामध्ये गेले 1.5 वर्ष झाला आम्ही हा निधी मागताना वारंवार आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत की आम्हाला निधी खूप कमी प्रमाणामध्ये येत आहे. जवळपास महाराष्ट्र राज्यातील 1,16,000 करोड रुपये थकीत बिलं आहेत. याच्यामध्ये आत्ता त्यांनी जवळपास 20,000 करोडची जर बिलं आम्हाला दिली असतील तर जवळपास 96,000 करोड रुपयेची देयकी थकीत आहेत. आत्ता आम्ही सगळ्यांनी मिळून एकच निर्धार केलेला आहे की याच्यापुढे आम्हाला सगळा निधी उपलब्ध झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं काम चालू करणार नाही आणि या 15 एप्रिल 2026पासून सर्व प्रकारची कामे आम्ही बंद करणार आहे. एका बाजूला तुम्ही बिलं थकीत आहे म्हणताय, मात्र दुसऱ्या बाजूला आजही राज्य शासन नवनवीन प्रोजेक्ट ओपन करते, नवीन प्रोजेक्टची शुभारंभ करते, कसं बघताय? नाही, याच्यामध्ये आम्ही काय सांगत आहे की 96,000 करोडची देयकं जर तुमची देणार असेल तर तुम्ही नवीन निविदा काढून नये. तर आम्ही आता ठाम निर्णय घेतलेला आहे 15 तारखेपासून नवीन निविदा काढू द्यायचे नाही, त्याचं पण आज आम्ही निवेदन देत आहे. आणि नवीन निविदा कुठल्याही प्रकारची आम्ही भरणार नाही, कारण की पूर्वीची देयकं दिल्याशिवाय पुढची तुम्ही कामं काढू शकताय. तर असं होत असेल तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. जुनी देयकं न दिल्यामुळं कंत्राटदार पूर्ण आता मेटाकुळी झालेलं आहे, त्यामुळे नवीन कामंही सरकारने काढायची की नाही ते त्यांचं म्हणणं आहे, पण आम्ही तर बनणार नाही कामं कुठल्याही प्रकारची. यापुढची भूमिका काय असेल मागण्या मान्य न झाल्यास? मागण्या मान्य न झाल्यास आम्ही 15 तारखेपासून ठिय्या आंदोलन जिल्हा लेवलला करत आहे. विविध प्रकारचे आंदोलन आम्ही जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमचे सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी करत आहे आणि याच्या पुढचं आंदोलन तीव्र होत जाईल. याच्यापुढे आम्हाला वाटलं तर आम्ही मुंबईला पण आमचं आंदोलन करायला आमच्या राज्य लेवलच्या संघटनेला ठरवलेलं आहे की जेणेकरून आम्ही मुंबईमध्ये पण आंदोलन करणार आहे. संपूर्ण राज्यभर हे आंदोलन असेल, जिल्हापुरतं मर्यादित? पूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन चालू आहे. गेल्या 7 तारखेपासून पूर्ण राज्यामध्ये आंदोलन चालू आहे. आज आम्ही सर्व डिपार्टमेंटच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालय आणि मुख्याधिकारी यांना लेटर देणार आहे आणि हे पूर्ण राज्यामध्ये चालू आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.